सांगलीतील कुपवाड रोडवरील लक्ष्मी मंदिर जवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून दयनीय अवस्था झाली आहे. सदरच्या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट झाले असून या ठिकाणी 12ही महिने पाणी साचून महापुराची स्थिती असते. त्यामुळे या मार्गावर अनेक अपघात झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हा रस्ता चांगला करावा, पाण्याचा निचरा करावा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात परिसरातील ज्येष्ठ नागरिक सहभागी होते. सांगलीतील विश्रामबाग ते लक्ष्मी मंदिरकडे जाणाऱ्या मार्गावर नेहमीच पाणी साचलेलं असतं. या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या महिन्यापासून सदरचा रस्ता चांगला व्हावा यासाठी आम्ही बांधकाम विभाग, महापालिका याकडे पाठपुरावा केला, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर संबंधित प्रशासन जागं झालं आणि त्या ठिकाणी फक्त मुरुम टाकून मलमपट्टी करण्याचं काम केलं. तात्पुरती डागडुजी नको, एक वेळ सांगलीचा महापूर ओसरेल, मात्र या मार्गावरील पाणी ओसरणार नाही. प्रशासनातील अधिकारी केवळ टक्केवारीची मुरुम टाकण्याचा घाट घालतात. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी रस्त्याच्या दोन्ही बाजूला ड्रेनेजची व्यवस्था करावी, रस्ता चांगल्या दर्जाचा करावा अशी मागणी करत संतप्त नागरिकांनी आज सकाळी रास्ता रोको आंदोलन केलं. येत्या 4 दिवसात यावर कार्यवाही करून काम सुरू केलं नाही तर प्रशासनाविरोधात मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.